शरद पवारांना या निकालाबद्दलची किंवा असा निकाल येणार आहे याची पूर्वकल्पना मिळाली होती का, त्या संदर्भात आपण बोलत आहोत. दुसरा मुद्दा असा की अदानीचा जो मुद्दा होता महाराष्ट्रामध्ये, तर त्या अदानीच्या मुद्द्याला जेवढं काँग्रेस, उद्धव ठाकरे, त्यांची शिवसेना, UBT ज्या पद्धतीने काउंटर करत होते, ज्या पद्धतीने त्याचा फडशा पाडत होते, तर त्याची हवा काढण्याचं काम शरद पवारांनी केलं. मी म्हटलं आधी जसं म्हटलं होतं की मुख्यमंत्र्याला भेटून त्यांनी मुख्यमंत्र्याचा ॲक्सेप्टन्सच नाही वाढवला, तर जो अदानीचा मुद्दा होता त्यामध्ये किती फोलपणा आहे, त्यामध्ये किती विसंगती आहे. एका बाजूला कॉन्ट्रॅक्ट उद्धव ठाकरे यांच्या काळात अदानीला द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला आता विरोध करायचा. सुरुवातीला 250-300 स्क्वेअर फीट घरं देणार असं सांगायचं आणि आता 500 स्क्वेअर फीटचे घरं मागायचे. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही महाविकास आघाडी म्हणून 3 आहात, तर तुमचे विचार आणि तुमचे मुद्देसुद्धा एक असले पाहिजे. तर 2 पक्ष अदानींना विरोध करतायत आणि शरद पवारांचा पक्ष जो प्रकल्प आहे धारावीचा तो रेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मदत करतो किंवा मुख्यमंत्र्यांना सांगतोय की हा प्रकल्प रेटा, हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, धारावीसाठी अत्यंत गरजेचा आहे. कारण की दरिद्री असेल, गरिबी असेल, किती दिवस लोक खितपत पडणार आणि पहिल्यापासून बघितलं. मग इथे पुन्हा एक गोष्ट सिद्ध होते की जर तुमचे कदाचित ध्येय धोरणं वेगळे असू शकतात, पण एक महाविकास आघाडी म्हणून, एक अलायन्स म्हणून तुम्ही तुमचे महाविकास आघाडीचे जे विचार होते, मुद्दे होते, ते रेटणं गरजेचं होतं, पण पवारांनी ते सुद्धा केलं नाही. त्यामुळे इथे सुद्धा संशय निर्माण होतो की पवारांना खरंच याबद्दल पूर्वकल्पना आली होती का, किंवा त्यांनी हे इलेक्शन मनातून लढवण्याचा विचार यापूर्वीच सोडून दिला होता का. इथे सुद्धा शंका घ्यायला मला वाव आहे, विचार तरी करू शकतो. तिसरा मुद्दा म्हणजे सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून मागे घेणे किंवा अप्रत्यक्षरित्या पवार फॅमिलीला इलेक्शनच्या प्रचारातून किंवा जो चेहरा आहे त्यातनं मागे करणे. कसं, तर जयंत पाटलांचं नाव समोर केलं पवारांनी की जयंत पाटील राज्याची धुरा व्यवस्थित सांभाळू शकतो. आता 2-2.5 वर्षापासून किंवा जेव्हा पूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हासुद्धा पवारांचा हाच प्रयत्न होता की सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं किंवा सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल, याचे पवार प्रयत्न करत होते. यासाठी अदानींचे ज्या बैठका झाल्या, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि यांचं जे सरकार होणार होतं, तर त्याचा उद्देश काय होता, सुप्रिया सुळे यांचं राजकीयदृष्ट्या पुढे पुनर्वसन करणं किंवा त्यांना काहीतरी दूरगामी विचार करून त्यांना राज्याच्या राजकारणात स्थिर करणं. तर हा पवारांचा उद्देश होता. तर जयंत पाटील यांना अचानक पवारांनी एवढं का मोठं केलं की जयंत पाटील राज्याची धुरा सांभाळू शकतात, राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, हा सुद्धा विचार करावा लागेल. कदाचित पवारांना अंदाज आला असावा की म्हणजे ते म्हणतात ना की पवार जिकडे हिंडतात तिकडे बरं होतं आहे, तर तसंच त्यांना राज्याचं वारं कळालं असेल. मुख्यमंत्री शिंदे यांची लोकप्रियता वाढवण्यामध्ये किंवा त्यांना अधिकृत बनवण्यामध्ये पवारांचा हात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या इलेक्शनमधून जी महाविकास आघाडी आहे त्यांचे जे एकत्रित मुद्दे होते ते पवारांनी लोकांसमोर रेटले नाही. मग तो अदानी यांचा धारावीचा मुद्दा असेल, लाडकी बहीण जो 3,000 जे महाविकास आघाडी देणार होती महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत, ते सुद्धा पवारांनी जनतेपर्यंत रेटलं नाही. जातीय जनगणनेवर म्हणावा असा स्टँड पवारांनी घेतला नाही. बटेंगे तो कटेंगे असेल, हे जे स्लोगन्स होते, हे स्लोगन्स पण त्यांनी प्रभावीपणे काउंटर नाही केले. मी असं नाही म्हणत आहे की त्याचा विरोध नाही केला वगैरे, पण ज्या पद्धतीने भाजप किंवा महायुती काम करत होती त्या पद्धतीने इतका जोर लावून ते मुद्दे रोखण्यात महाविकास आघाडीला अपयश आलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. चौथी गोष्ट आहे, जागा वाटपाचा तिढा एवढा बचबच झालेला असतानासुद्धा शरद पवारांनी थेट हस्तक्षेप करणं टाळलं. जर पवार ठरवू शकले असते तर 60-60, 70-70 सीट लढून काँग्रेसला बऱ्यापैकी जास्त नेमक्या जागा देण्यामध्ये शरद पवार यशस्वी ठरले असते किंवा त्यांना यश आलं असतं, पण ते सुद्धा त्यांनी केलं नाही. 85-85, 90-90 सीट लढून यांना काय सिद्ध करायचं होतं नेमकं. जिथे किमान 50-60 सीटवर तुमचे उमेदवार आहेत, तुमची ताकद आहे, तुमची संघटना आहे, तिथे लढा. पण जिथे तुमची संघटना नाही आहे तर तिथे काँग्रेसला चान्स द्या किंवा जास्तीत जास्त त्यांचे उमेदवार निदान लढले तरी पाहिजे. ज्याची ताकद आहे त्याचा लढण्याचा तिथे नैसर्गिक न्यायानुसार अधिकार आहे, पण ते सुद्धा केलं नाही. म्हणजे जागा वाटपाचं जे त्रांगडं होतं किंवा जो विषय होता तर त्यावर सुद्धा संशय नाही म्हणता येणार, पण आपण त्यावर विचार करू शकतो, त्यावर चिंतन होऊ शकतं की म्हणजे निवडणुकीच्या राजकारणामध्ये तुम्ही फक्त प्रचार करून नाही निवडून येऊ शकत. प्रचार ही एक
तुमचा जो बेस असतो जागा वाटप असेल, संघटना असेल, त्याच्यानंतरची दुसरी स्टेप आहे. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या गोष्टीला जर हो नसाल म्हणत किंवा त्याचा प्रतिकार नसाल करत, तर इनडायरेक्टली तीसुद्धा तुमची भूमिकाच असते. म्हणजे जागा वाटपात जर तुम्ही ताकद नसतानाही जर 80-90 सीट घेत असाल, तर इनडायरेक्टली तुम्ही महाविकास आघाडीचं नुकसान करत आहात. तर ती तुमची भूमिकाच होती. तर येथेसुद्धा आपल्याला पवारांच्या भूमिकेबाबत विचार करावा लागेल. आणि जिथे जिथे आपण बघितलं की पवारांनी 19ला आतून अतिशय अंतर्मनातून म्हणा किंवा अतिशय जिद्दीने, चिकाटीने महाराष्ट्रभर सभा केल्या, याला बाळा त्याला बाळा, एक मुद्दे घेतले, विविध मुद्दे घेतले. ती पावसातली सभा झाली, ते एक तर मेन कारण होतंच, पण त्या बाजूलासुद्धा त्यांचा जो प्रचार होता, प्रचारासाठी निवडलेले स्थळ होते आणि जो एक प्रदेश होता, तर तो अतिशय स्ट्रॅटजीपूर्वक निवडलेला होता. कुठे त्यांची ताकद आहे, कुठे हवा आहे, कुठे असंतोष आहे, पण तिथे असं दिसलं नाही. पवारांनी यावेळेस मोजक्या ठिकाणी आणि जिथे आपण म्हणू शकतो की जिथे त्यांचा प्रभाव कमी आहे अशा ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या. कदाचित ही एक रणनीतीची पण चूक असू शकते, एक धोरणात्मक चूक पण असू शकते, पण ती महायुतीच्या पथ्यावर पडली. त्यामुळे हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आता ह्या गोष्टी झाल्या आलेल्या आहेत, पण यावर विचार करायला नक्कीच हवा. थँक्यू.